जोवरी प्रार्थनाची जोडी वस्ती कर वस्ती आला प्रात काळी उठून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्रार्थनाची जोडी शरण एका जनार्दन शरण एका जनार्दन ऐशे असता भय कवन तैसे असावे संसारी जोवरी प्रार्थनाची जोडी विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल राहती तैसे असावे संसारी जोवरी प्रार्थनाची जोडी पांडुरंगा जगननिहित पानी तरुण तुलसी माला कंदर्म नेत्र सदैव विठ्ठलं चिन्तयामि सबिन्दु सिन्धु शुष्कलतरङ्गरञ्जितं विशस्तु
नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यैतै जननी देवाचे संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजं वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि सोऽहं शिरसावन्तं जयांची स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती तैसे असावे संसारी जो वरी प्राप्तनाची जोडी प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतना करता घेतलेला अभंग हा पैठण निवासी भगवंताचे भक्त भक्ती क्षेत्रामध्ये जे 5 तत्व महत्वाचे सांगितलेले आहेत ते 5 तत्व 5 गुणांपैकी शांती या गुणाने ज्यांच्या गळ्यामध्ये वरमाला घातलेली आहे असे शांती ब्रह्म असणारे श्री एकनाथ महाराजांचा संसारिक जीवाला साधनेचा क्रम सांगणारा 4 चरणाचा गोड असा अभंग चिंतना करता घेतला विठ्ठल संसारामध्ये जीवन जगताना आपला जगण्याचा क्रम कसा असावा काय साधना करावी त्या साधनेचा क्रम सांगणारा नाथबाबांचा अभंग आहे अभंग 4 चरणाचा आहे पण 4 चरणातून नाथबाबा आपल्याशी बोलतायत तर बोलत असताना नाथबाबा एका चरणामध्ये एक सिद्धांत देतात सिद्धांत पटण्याकरता दृष्टांताची योजना करावी लागते एक सिद्धांत दिलेला आहे एका चरणात तो सिद्धांत पटण्याकरता 2 चरणात दृष्टांत दिलेले आणि त्या 2 दृष्टांताप्रमाणे जर आपण जीवन जगलो तर त्याचं फल काय ते एका चरणात सांगितलेले असं 4 चरणामध्ये जीवन कसं जगावं वेगवेगळं चिंतन मांडणारा नाथबाबांचा अभंग आहे विठ्ठल अभंग नाथबाबांचा आहे ते नाथबाबा ज्यांचा अधिकार हा आहे चिंतन तुम्हाला माहिती आहे देवानं काम केलं अमका तमका हे सगळं माहिती तिकडे नाही जायचं मला ते नाथबाबा आहे त्या नाथबाबांचा हा अभंग आहे का ज्यांचा प्रपंच पण उत्तम आहे आणि परमार्थ पण उत्तम आहे उत्तम प्रपंच कुणाला म्हणावं आणि उत्तम परमार्थ कुणाला म्हणावं म्हणजे आपल्या दृष्टीनं उत्तम प्रापंचिक माणूस आहे हा असं कुणाला म्हणतो आपण लय गोड प्रपंच आहे व त्याचा लय चांगला प्रपंच आणि संसार आहे कुणाला म्हणतो आपण घरदार बंगला बिल्डिंग गाड्या शीतपद प्रतिष्ठा खूप लोक मानतात त्याला आपल्या दृष्टीनं आपण काय म्हणतो उत्तम प्रापंचिक आणि उत्तम परमार्थिक कुणाला म्हणतो आपण आपल्या दृष्टीनं खूप चांगला परमार्थ आहे त्यांचा कुणाचा काय लक्षण आहे आपल्या दृष्टीनं ज्यांना रोज कीर्तन आहेत म्हणजे डायरीच रिकामी नाहीये खूप लोक मानतात हे भले भले बॅनर आहेत असे भारी मोठे काटाचे धोतर अशा भरगच्च अशा साड्या असे फोटो त्या बॅनरवर आणि खूप लोकांनी असे मोठे मोठे गळ्यात हार घातलेले असे आता वरून विठोबा रुक्माईला ते फुलं हे सगळं म्हणजे खूप लोक मानतात तो आपल्या दृष्टीनं कोण उत्तम परमार्थिक चूक चूक उत्तम प्रापंचिकाची व्याख्या पण आपली चुकीची आहे आणि उत्तम परमार्थिकाची व्याख्या पण चुकीची आहे शास्त्र उत्तम प्रापंचिक आणि उत्तम परमार्थिक कुणाला म्हणतं माहितीये
परमार्थ करता करता ज्याला वैराग्य निर्माण झालेलं आहे तो उत्तम परमार्थिक आहे. मी पुराव्या सकट बोलणार. आपली बोलायला सुरुवात झाली आहे. माझ्या बोलण्यात एकही वाक्य बिना पुराव्याचं आणि प्रमाणाचं निघालं तर नुसता कान नाही धरायचा, कानामागं मारण्याचा अधिकार आहे तुम्हाला, बिगर पुराव्याचं दिसलं तर. मी काय शब्द वापरला? उत्तम परमार्थिक कुणाला म्हणावं? ज्याच्या जीवनामध्ये प्रपंच करता करता ज्याला त्याग निर्माण झालेला आहे, वैराग्य निर्माण झालेलं आहे, त्याला म्हणावं उत्तम परमार्थिक. भगवद्गीता बोलते, मी नाही म्हणत. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासा ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्म फल त्याग त्यागा शांतिरनंतरम. कितव्या अध्यायातला श्लोक आहे? 12व्या अध्यायातला श्लोक. त्यागा शांतिरनंतरम. शांती कशात आहे? त्यागात आहे. शांती कशात आहे? वैराग्यात आहे. शांती कशात आहे? आसक्ती विरहित जीवन जगलं तर शांती आहे. विठ्ठल 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 महाराज परमार्थ करण्याचा क्रमच दिलेला आहे. कान्होबारायांनी आपल्या अभंगामध्ये गोड सांगितलेलं आहे. पुढे भक्तीने धरिले हाती. पुढे क्रम बघा बघा कसा आहे. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती कधी. ज्ञान आणि वैराग्य येती पण कधी? पहिली भक्ती करावी लागते. आणि भक्ती करता करता ज्ञान प्राप्त नाही झालं, ज्ञान प्राप्त झाल्यानंतर वैराग्य निर्माण होत नसेल परमार्थ करताना, तर समजायचं अजून आपली भक्तीच फलद्रूप झालेली नाहीये. विठ्ठल वैराग्य हे भक्ती क्षेत्रातलं शेवटचं टोक आहे. वैराग्याच्या पुढे काहीच नाही. शांती वैराग्यामध्ये शांती. मग प्रपंच करता करता ज्याचं जीवन आसक्ती विरहित आहे, ज्याला प्रपंचाविषयीची आसक्ती संपलेली याची, तो शास्त्र सांगतंय उत्तम परमार्थिक आहे. उत्तम परमार्थिक. आणि उत्तम प्रापंचिक कुणाला म्हणावं? प्रपंच करता करता प्रपंचाविषयीचं प्रेमच ज्याच्या अंतःकरणातून संपून गेलेलं आहे त्याला म्हणावं उत्तम प्रापंचिक. परमार्थ करताना त्याग निर्माण होतोय तो उत्तम परमार्थिक. आणि प्रपंच करता करता आसक्ती संपून गेली त्याला म्हणावं उत्तम प्रापंचिक. विठ्ठल नाद बाबा असेच आहेत. प्रपंच करतायत, संसार सोडलेला नाहीये नाथ बाबांनी. कोणत्या संतांनी आपल्याला संसार नाही सोडायला लावलेला? नका त्या जुरांडा पोरे, बांधा महाल माड्या घरे, संसारी असावे नसावे नाही, असोनी. संसारात असायचंय, संसारात राहायचंय. संसार सोडणं, बाजूला निघून जाणं, त्याला उत्तम प्रापंचिक नाही म्हणत, त्याला परमार्थिक नाही म्हणत. संसारातच राहायचंय, पण संसारात राहता राहता संसाराविषयीचं प्रेम अंतःकरणातून संपणं म्हणजेच उत्तम प्रापंचिक. विठ्ठल आमचे नाथबाबा असे, तुकोबराय असे आहेत, संसारातच आहे, पण संसाराविषयीचं प्रेम संपलेलं आहे म्हणून तर त्यांचे आचरण आपण घेतोय. आणि परमार्थ करता करता त्यांना वैराग्य निर्माण झालंय म्हणून परमार्थाचा आदर्श म्हणून आपण त्यांना डोळ्यासमोर उभं करतोय. म्हणून तुकोबरायांचे ज्ञानोबरायांचे अभंग घेतले जातात कीर्तनाला, चिंतनाला. ते नाथबाबा आहेत. ते नाथबाबा आहे जे संसारात राहून संसाराविषयीची आसक्ती ज्यांची संपलेली आहे. महाराज प्रपंच असा आहे ना, या प्रपंचाचा एक स्वभाव आहे, तो आपल्याला आयुष्यभर कधीही सुख देणार नाहीये. स्वभाव आहे त्याचा. प्रपंचात सुख नाहीये. प्रपंचात समाधान आहे पण तात्पुरतं, चिरकाल नाही, कायमस्वरूपी नाही.
तात्पुरतं आहे. आता समाधान, 5 मिनिटात लगेच असमाधान. प्रपंच फक्त समाधान देतो, प्रपंच सुख देत नाही. प्रपंचाचा स्वभाव आहे दुःख देणं, आणि तो तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच दुःख देतो. मग का हो? प्रश्न असा आहे, प्रपंच जर दुःख देतोय, सोडावा का मी प्रपंच? देवा का टाकून प्रपंच? व्हावं का बाजूला? नाही नाही नाही, संतांनी प्रपंच नाही सोडायला लावला. मग प्रपंच जर सोडलाच नाही तर सुख कसं मिळेल आम्हाला? दुःखच आमच्या पदरात पडणार आहे. पण प्रश्न असा आहे, हा संसार आम्ही करतोय, तो आम्हाला दुःख देतोय, आणि हाच संसार संत पण करतायत, त्यांना हा संसार दुःख का नाही देत? संसार तर सारखाच आहे त्यांच्या ना आपल्या करता. कसा? पत्नी आहे त्यांना पत्नी आहे, पती आहे त्यांनाही पती आहे, मुलं आहे, बाळ आहे, गाडी आहे, घोडं आहे, शेती आहे, वाडी आहे, खाणं आहे, पिणं आहे, आहार निद्रा भय मैथून सगळं समसमान आहे ना साधू संतांना आपल्याला. मग तरी हे सगळं सारखं असून हा प्रपंच, हा संसार संतांना सुख देतो आणि आम्हाला दुःख का देतो? विठ्ठल विठ्ठल असं का होतं माहितीये? उत्तर सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुम्हाला सापाची भीती वाटते का? सापाची? एवढ्या निडर आहे तुम्ही? वाटते का नाही? मला तर लय वाटते बाई सापाची. सगळ्यांनाच वाटते आपल्याला. आपल्याला सापाची भीती वाटते का बरं? त्या सापाच्या तोंडामध्ये 2 विषारी दात आहे, त्याची भीती वाटते आम्हाला. पण ज्या सापाची आपल्याला भीती वाटते का, तो साप गारुड्यानं पाळलेला आहे. गारुडी त्या सापावर खेळ करतो आणि त्या सापावरच आपला प्रपंच उदरनिर्वाह चालवतो, आपलं पोट भरतो. मग त्याला नाही भीती वाटत का सापाची? गारुड्याला आपल्याला भीती वाटते, मग त्याला नाही भीती वाटत, त्याला नाही मला वाटत का? नाही. असं का? त्याचं उत्तरच आहे, गारुड्याकडे साप आहे, पण असा साप आहे का त्यानं सापाच्या तोंडातले 2 विषारी दात काढून टाकलेले, आणि विषारी नसणारा साप त्यानं पाळलेला आहे म्हणून त्याला भीती नाही. आपल्याकडे विषारी दाता सकट साप आहे म्हणून आपल्याला त्या सापाची भीती आहे. दृष्टांत सोडा, शास्त्रानं संसाराला सुद्धा सर्प म्हटलेलं आहे. नाथबाबांच्या गाथ्यामध्ये अनेक प्रकरण आले, त्या प्रकरणामध्ये सर्प नावाचं एक प्रकरण आहे. त्या प्रकरणामध्ये नाथबाबा म्हणतात, स्वरूप मंदिरी होते मी एक, स्वार्थ संपत्तीने जड झाला पाय, आशा लहरी तापला माझा देह, तृप्ती वारा खाली व गुरुमाय, लोभ सर्प दंगला करुकाय, लोभ सर्प दंगला करुकाय. गोड अध्यात्म या भंगात. स्वरूप मंदिरी होते मी एकाली, हे मंदिर आहे सौंदर्याचं स्वरूपाचं. नाथबाबा म्हणतात, ह्या मंदिरात मी एकटीच आहे, आत्मा.
माया सांज वेळी, संध्याकाळ झालेली आहे माया नावाची. आणि संध्याकाळी चालता चालता ज्या रस्त्याने मी चालले त्या रस्त्यामध्ये एक बीळ होतं. माया सांज वेळी, बीळ कशाचं? अविद्येची बीळ, अविद्या अज्ञान. चालत होते मी. कसे चालत होते? मागे पुढे चालतो ना, चालताना आपला पाय मागे पुढे होतो ना. मग ते मागे पुढे चालणं म्हणजे कोणतं? माझे तुझे माझे हे चालणं आहे. तुझं माझं करणं हे चालणं आहे. माझे तुझे चालता पावली. आणि चालता चालता ते जे बीळ होतं तिथून मोहे एक भुजंग निघाला. त्याचं नाव आहे मोह. मोहे भुजंग धरली करांगोळी व लोभ सर्पडंकला करू काय. हा संसार नावाचा सर्प आहे जो विषारी आहे. त्याच्या तोंडामध्ये दोन विषारी दात आहे. एक दात आहे मोह आणि एक दात आहे लोभ. आणि मोह आणि लोभासह विषारी दाता सकट हा संसार नावाचा सर्प आपण पाळलाय, म्हणून तो दुःख देतो. आणि संतांनी या संसार रूपी सर्पाच्या तोंडातले लोभ आणि मोह नावाचे दोन विषारी दात काढून टाकले, म्हणून हा संसार त्यांना दुःख देत नाही. विठ्ठल संसार सोडायचा नाही आपल्याला, प्रपंच सोडायचा नाही आपल्याला. संसार दुःख देतोय आपल्याला, मग तरी का नाही संसार सोडायचा? नाही, प्रपंच सोडायचा नाही आपल्याला, प्रपंचात राहायचंय. कसं राहायचंय ते नाथ बाबा अभंगातून आपल्याला शिकवतायत, सांगतायत, सावधान करतायत. कितीही दुःख झालं आपल्याला तरी आपल्याला प्रपंच सोडता येणार नाहीये. आपल्याला संसारात राहावं लागणार आहे. संसारात राहायचंय. कुठपर्यंत राहायचंय? नाथ बाबांनी उत्तर दिले अभंगाच्या. कैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी जोवरी. आपला पाठ झालेला आहे प्राचीनाची दोरी, असा आपला पाठ आहे. तिथे म्हटलेले प्राक्तनाची जोडी. काही म्हणा, आपल्याला संसारात राहायचंय. तैसे असावे संसारी, या चरणाचं आपल्याला चिंतन करायचंय. पण चिंतन करताना मला एक थोडी मदत करा. काय मदत करा? या प्रमाणातला जो पहिला शब्द आहे कोणता? तैसे. आता सध्या आपल्याला चिंतन करताना तैसे घ्यायचा नाहीये. तैसे जरा वेळ बाजूला ठेवा. काय बाजूला ठेवा? तैसे, पैसे नाही. अभंगातला तैसे आहे ना, त्याला जरा वेळ बाजूला ठेवा. आता त्याला आपल्याला चिंतनात जरा वेळ घ्यायचं नाही. आपल्याला चिंतन पुढचा घ्यायचंय. तैसे सोडून द्यायचा. असावे संसारी जोवरी प्राक्तनाची जोडी, याचं चिंतन करायचंय. तैसे बाजूला ठेवा. नाथ बाबा म्हणतात असावे संसारी, संसारात राहायचंय आपल्याला. दुःख आहे तरी हो, का बरं राहायचंय? संसारात राहावं लागणार आहे. आपली इच्छा असो वा नसो, संसार सोडता येणार नाही आपल्याला. का बरं? हा प्रपंच इतका विचित्र आहे ना माऊल्यांनो.
इच्छा असली तरी प्रपंचात ठेवतो आणि इच्छा नसली तरी प्रपंचात ठेवतो. मी उदाहरणासह बोलणार. दादा, माऊली, काका आणि मुक्ताई 4 बहीण भावंड यांच्या आई वडिलांचं नाव काय? बोला ना, चुकू द्या, तोंडी परीक्षा, आपलं चुकलं तर चुकलं. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेब दोघांचा विवाह झाला. विठ्ठलपंतांचा आणि रुक्मिणी आईसाहेबांचा विवाह झाला. आळंदीत राहत होते. विवाहानंतर कोण जाणे पंतांची भक्ती फलद्रूप झाली आणि प्रपंच झाल्यावर, विवाह झाल्यावर पंतांना वैराग्य निर्माण झालं. वैराग्य निर्माण झाल्यावर विठ्ठलपंतांचं मन प्रपंचात लागे ना. आताच लग्न झालंय, अजून संतती नाहीये, नुकताच लग्न झालं आणि विठ्ठलपंतांना त्याग निर्माण झाला. नको वाटायला लागला प्रपंच. प्रपंच सोडून जावा वाटू लागला. म्हणून ते रोज पत्नीला विचारायचे, रुक्मिणी, संसारात मन नाही लागत ग माझं, मी संन्यास घेऊ का? आता तुम्ही म्हणाल मग घ्यायचं आहे तर मग तिला विचारायची काय गरज आहे? असं नाही चालत. पती पत्नीच्या जीवनामध्ये कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर एकमेकाच्या परवानगीची गरज आहे. घेऊ का मी संन्यास? आता कोणती बाई म्हणाल लावा राखण घाला भगवे कपडे जा निघून? कोणती बाई म्हणाल? काहीच बोलत नव्हते आईसाहेब. रोज हाच प्रश्न. ती तुळशीला पाणी घालायला बाहेर आली का रोज हाच प्रश्न, रुक्मिणी, माझं मन नाही लागत संसारात, संन्यास घेऊ का ग? आता रोज रोज एकच कुरकुर म्हणली का वैताग येतो का नाही आपल्याला? तुम्हाला नाही येत का? मला येतो बाई. रोज रोज तेच 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 एकच घरानं म्हणलं का कंटाळतं का नाही माणूस? तशी ती पण वैतागली आणि त्या वैतागात रागाच्या भरात ती म्हणली, ओ जा एकदाचे. तीच परवानगी समजली आणि विठ्ठलपंत निघून गेले. आता संसार सोडला, संसारातले सगळे नाते सोडले, तर संसारातलं नाव तरी या देहाला कशाला ठेवायचं? विठ्ठलपंत नाव बदललं, स्वतःला चैतन्य नाव देहाला परिधान केलं आणि साधूच्या आश्रमात राहू लागले. मी चैतन्य सांगू लागले. ज्या आश्रमात राहत होते ते गुरुजी तीर्थयात्रा करण्याकरता पायी पायी निघाले. तीर्थयात्रा करत 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 ते आळंदीला आले. अजून विठ्ठलपंतांना आणि रुक्मिणी आई साहेबांना संतती नाहीये, त्यामुळं माऊलीचं मंदिर आळंदीत नाहीये, फक्त तेव्हा सिद्धेश्वराचं मंदिर होतं. आणि गुरुजी फिरत फिरत तीर्थयात्रा करत करत आळंदीला आले. सिद्धेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे आणि ओट्यावर पारावर बसलेले. पूर्वी प्रथा होती, नदीवर स्नानाला जायचे लोक. त्या आळंदीतल्या महिला हंडा घेऊन इंद्रायणीवर जायचं, स्वतः स्नान करायचं, वल्ल्या वस्त्राने पुन्हा हंडा भरायचा, सिद्धेश्वराला स्नान घालायचं, पुन्हा दर्शन घ्यायचं, इंद्रायणीवर यायचं, हंडा भरायचा आणि मग घरी जायचं. रोज नियम होता महिलांचा. नियमाप्रमाणे आईसाहेब आल्या, हंडा घेतला, स्वतःला स्नान केलं, ओल्या वस्त्रानं पुन्हा हंडा भरलाय, सिद्धेश्वराला स्नान घातलेले, प्रदक्षिणा मारली आणि घराकडे निघता निघता प्रत्येक माऊली साधूचं महात्म्याचं दर्शन घेऊन पुढे निघत होत्या. रुक्मिणी आई साहेबांनी पण सिद्धेश्वराला स्नान घातलं, महात्म्याचं दर्शन घेतलं, पुढे निघणार तर दर्शन घेता घेता त्या साधूनं, त्या महात्म्यानं तिला आशीर्वाद दिला. काय आशीर्वाद दिला? अष्टपुत्र सौभाग्यवती. तो आशीर्वाद ऐकल्यावर चमकून उभ्या राहिल्या आणि तिनं महात्म्याकडे पाहिलं. गुरुजी, 2 आशीर्वाद दिले तुम्ही मला, एक पुत्रवती आणि एक सौभाग्यवती. त्यातला तुमचा एक आशीर्वाद खरा आहे, सौभाग्यवती आहे मी.
पण हा पुत्रवती आशीर्वाद पुढच्या जन्मासाठी दिलाय का? महात्मा म्हणे या जन्मात दिलाय तर मग ह्या जन्मासाठीच आहे ना तो, पण ते शक्य नाही. हा आशीर्वाद तुमचा खरा नाही होणार का? तू जर सौभाग्यवती मग पुत्रवती का नाही होणार? मी सौभाग्यवती आहे हे ठीक आहे, बरोबर आहे, पण पुत्रवती होण्याकरता सौभाग्य जवळ पाहिजे ना, तर पुत्रवती होईल ना. ज्याच्या नावाचं कुंकू तोच प्रपंचात नाहीये माझ्या जवळ, मी कशी पुत्रवती होणार स्वामीजी? मग स्वामीजींनी संपून केलं. काय झालं, कुठे गेले तुझे पती? तिनं सगळा घडलेला इतिहास सांगितला स्वामीजींना. कसा आहे तुझा पती, काय त्याची चिन्ह, काय सगळं सांगितलं. ते ऐकता ऐकता स्वामीजींच्या लक्षात आलं, अरे ही माऊली जे चिन्ह सांगते, जे वर्णन सांगते, अशा वर्णनाचा चैतन्य तर आपल्या आश्रमात आहे. मग तो तर नाही विठ्ठलपंत, पण खात्री झाल्याशिवाय हिला सांगायचं नाही, बिचारीला आशा लागल जर चुकीचा माणूस निघाला तर. ठीक आहे, मी आशीर्वाद दिलाय, खरा होणार, तू सौभाग्यवती पण आहे आणि पुत्रवती पण होशील. मी कशा करता सांगते, आपला प्रारब्ध एवढा बलवत्तर आहे, इच्छा असो वा नसो पुन्हा प्रपंचात आणून उभं करत. विठ्ठल विठ्ठल पंतांनी प्रपंच स्वतःच्या मनाने सोडलेला आहे. दुःख होत आहे, वैराग्य निर्माण झाले म्हणून सोडला का नाही? सोडला. स्वामीजींनी सगळं वर्णन ऐकलं, तीर्थयात्रा संपली, स्वामीजी पुन्हा आश्रमात गेले. ते वर्णन लक्षात ठेवलं आणि चैतन्याकडे बघू लागले. वर्णन तेच आहे, त्याच वर्णनाचा आहे, हाच आहे तो, पण याच्याकडून कबूल करू विठ्ठलपंत आहे मी म्हणून. चैतन्य महाराज गाईला घास घालत होते, चारा घालत होते, पाठमोरे स्वामीजी उभे आहेत आणि बेसावतपणे आवाज दिला, विठ्ठलपंत. लगेच यांनी मागं वळून पाहिलं. मागं वळून पाहिल्यावर लक्षात आलं, अरे फसलो आपण तर चैतन्य नाव सांगितलेलं आहे आणि विठ्ठलपंत आवाज दिला. मागे वळून पाहिलं, पुन्हा तोंड फिरायला, विठ्ठलपंत. खोटं बोलून चैतन्य नाव धारण करून आश्रमात राहतात? अरे ती माऊली बिचारी डोळ्यात प्राण आणून तुमची वाट बघते आणि तुम्ही तिला टाकून प्रपंच सोडून आलात. विठ्ठलपंतांनी हात जोडले, सगळं खरं खरं सांगितलं. स्वामीजी चूक झाली, पण मला परत प्रपंचात पाठवू नका, माझं मन नाही लागत आहे तिथं, नाही करायचा मला प्रपंच, नाही चालणार असं. तुमची इच्छा असो वा नसो, तुमच्या प्रारब्धात प्रपंच आहे, तुम्हाला परत प्रपंचात जावंच लागणार आहे. विठ्ठलपंतांनी त्यांच्या मनाने, त्यांच्या इच्छेने प्रपंच सोडला होता का नव्हता? सोडला होता, पण प्रारब्धानं पुन्हा त्याच प्रपंचात आणून उभं केलं. संसार सोडता येत नाही. विठ्ठल 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 म्हणून नाथबाबा म्हणतात, असावे संसारी, संसारात राहावं लागणार आहे, इच्छा असो वा नसो. कुठपर्यंत राहायचंय संसारात? दुःख का देईना प्रपंच, कुठवर राहावं लागणार आहे? जोवरी प्राक्तनाची जोडी. प्राक्तन नाम प्रारब्ध. प्राक्तन शब्दाचा अर्थ काय? प्रारब्ध. जोपर्यंत आयुष्याला जोडीदार प्रारब्ध आहे तोपर्यंत आपल्याला संसार सोडता येणार नाही आणि आपण प्रारब्ध बदलू शकत नाही. देवाला नाही बदलावता आलं तर? देवाला नाही बदलावता. बघा तुम्ही, अयोध्येचा राजा बनवायचं होतं प्रभूंना. ज्या मुहूर्तावर राज्याभिषेक होता, प्रारब्धानं असं चक्र बदलवलं महाराज. ज्या मुहूर्तावर राज गादीवर बसायचं होतं, ज्या मुहूर्तावर राजाचे कपडे घालायचे होते, ज्या मुहूर्तावर मऊ चप्पल घालून गालिच्यावर चालायचं होतं, प्रारब्धानं त्याच मुहूर्तावर वनवासाला पाठवलं. प्रारब्धानं त्याच
मुहूर्तावर वल्कले धारण करायला लावले, प्रारब्धानं त्याच मुहूर्तावर खडावा घालून वनवासात चालायला लावले. प्रारब्ध आहे. त्यांना नाही चुकावता आलं, आपल्याला चुकेल का? विठ्ठल विठ्ठल संसार सोडायचा नाहीये, सोडता येणार नाहीये. इच्छा असो वा नसो, या संसारात आपल्याला राहावं लागणार आहे. कुठपर्यंत राहावं लागणार आहे? जोपर्यंत आपलं प्रारब्ध इथं शिल्लक आहे तोपर्यंत आपल्याला आपल्या मनानं हा संसार सोडता येणार नाहीये. इथं राहावं लागणार आहे, राहावं लागणार. इथं राहायचंय आपल्याला. का बरं राहायचंय? प्रारब्ध आहे ना, म्हणून राहायचंय. राहावं, माणसाने राहावं, संसारात राहावं, पण संसाराविषयीची आसक्ती अंतःकरणात नाही ठेवावी. असं नाही पटणार. मी तुम्हाला उदाहरणाने पटवून देते. नारळ आहे, नारळ. नारळाचे 3 प्रकार, 3 प्रकारचे नारळ असतात. ते दुकानदाराच्या इथं बाहेर, असं दुकानाच्या बाहेर नारळाचं पोतच असतं. नारळ संपत आले का खाली 7-8-10 नारळ राहिले का तो लगेच म्हणतो नाही पटकन नवीन पोतं आणावं लागेल. तो लगेच पोतं घेऊन येतो. पण तो काय करतो माहिती का? ते नवीन पोतं फोडल्यानंतर जुन्या पोत्यातले ते खालचे जे राहतात ना नारळ ते वर ठेवतो. आणि आपण दुकानात जातो, नारळ घ्यायला जातो, ते लागतं जड, आपण ते नारळ घेतो. आणि मग मंदिरात गेलो आणि ते नारळ जर आपण देवाला वाहायला गेलो, फोडायला गेलो, नारळ जर फोडलं तर बहुतेक पोत्यात खाली उरलेले सगळ्यात खालचे नारळ बहुतेक देवाला फोडल्यावर काय होतात? काय गोड शब्द आहे, पावतात. सरळ सरळ आपल्या भाषेत नाचलेले. पण नाचलेले म्हणल्यावर जरा वाईट वाटतं ना, म्हणून पावलं. आपण बी लय हुशार. जे पावलं का देवा राव दे तुलाच. माहिती त्याला त्याचा फार काळ गेलाय, त्याला नारळच त्यांनी कधी पाहिलं नाही. जसं ते पावलेलं त्याला अहो ते फोडलं तरी आपल्याला वास आला तर कस तरी होता ना. आपण त्याच्या पायाजवळ ठेवून तर त्याला नसेल वास येत का? त्याला आवडत असेल का ते? म्हणजे काही काही नारळ पावतात. हा नारळातला एक प्रकार. दुसरा प्रकार नारळातला, काही काही नारळ त्यातले खोबरे इतके चिगट असतात कवटीला सोडतच नाही. काय काय खोबरे लय चिगट हो, कवटीला सोडती नाही. तर नारळावाला येतो, फोडतो, त्याला देवाला 5 तुकडे ठेवायचे राहतात. पण इतकं चिगट ते खोबरं त्या कवटीला चिटकेल राहतं. तर कसं तरी एवढे 5 तुकडे करतो, देवाजवळ ठेवतो. मंदिरात 4-5 जण असे बसलेलेच असतात. मग त्याला असं वाटतं का त्यांना प्रसाद द्यावा. तर ते मोटरसायकलची चावी राहते, त्याच्यानं ते खोबरं तो काढण्याचा प्रयत्न करतो. इतकं चिगट निघतच नाही. ते खोबरं वाटणारा वैतागतो आणि त्या कवटीसह त्या खाणाऱ्यांना म्हणतो घ्या. तसंच देतो. आता ते खाणारे बी बसलेले राहतात, तिथून असं दगडाची कपशी घेतात, काढण्याचा प्रयत्न करतात, काही निघत नाही. शेवटी खाणारा वैतागतो, मग त्या कवटीसह इतकं खोबरं चिगट. खोबऱ्याचा दुसरा प्रकार, काही काही खोबरे कवटीला चिटकलेले असतात, सोडायला तयार नसतात, चिगट. पण एक नारळाचा प्रकार वाजलं म्हणजे काय झालं? ते नारळातच आहे. त्यानं काय नारळाला सोडलेलं नाही, नारळ सोडून बाहेर आलेलं नाही, ते नारळातच आहे. पण त्यानं कवटीला आपोआप सोडून दिलेलं. बस ह्या नारळासारखं राहायचंय आपल्याला. राहायचंय प्रपंचात, पण वृत्तीनं, अंतःकरणानं, मनानं, चित्तानं प्रपंचाविषयीची माया सोडून द्यायची आहे. नाथ बाबा म्हणतात असावे संसारी, प्राक्तन प्रारब्ध जोडीला आहे तोपर्यंत संसारात राहा. ठीक आहे ना महाराज, राहा तुम्ही म्हणतात. पण मग संसार जर दुःख देतोय, प्रारब्ध जर इथं शिल्लक आहे, प्रपंच जर करायचाच म्हणायचा, तर मग या प्रपंचात आम्ही नेमकं राहावं कसं? आता बराच वेळ झाला तो तैशे बाजूला काढून ठेवलेला आहे. ठेवला होता का नाही तुम्ही? मी ठेवलेला होता, तुम्ही ठेवला होता ना. आता ठेवलेला तो तैशे बाजूला, त्याला घ्या आता अभंगात घ्या.
तुम्हाला प्रपंचात राहायचंय, प्रपंच दुःख देतो ना, सुख देत नाही ना, तात्पुरता समाधान देतोय ना. तुम्हाला कायमचं सुख जर पाहिजे असेल, प्रपंचात कायमची शांती पाहिजे असेल, तर तुम्ही संसारात तशा प्रकारे राहा. तैसे असावे संसारी. तैसे शब्द उत्तर दाखवतो, उत्तर. मग ज्या अर्थी तैसे म्हणजे उत्तर येतं, मग उत्तराच्या आधी काय असणार आहे? प्रश्न असणार आहे. मग कौतुक नाथ बाबा, तुम्ही जर म्हणतात तशा पद्धतीनं संसारात राहत, तैसे म्हणजे तसं, तैसे हा जरा उच्च लेवलचा शब्द आहे, आपण मराठीत त्याला तसं असं असं म्हणतो ना. तशा प्रकारे संसारात राहत. तैसे, मग तैसे म्हणजे कैसे प्रश्न विचारला तर नाथ बाबांनी उदाहरण सांगितलं अभंगाचं पहिलं चरण. पक्षी अंगानी उतरती हो, पक्षी अंगानी उतरती, पक्षी अंगानी उतरती हो, पक्षी अंगानी उतरती हो, पक्षी तैसे असावे संसारी. संसारात राहावं लागणार आहे. तशा प्रकारे तैसे, तैसे म्हणजे कैसे, तर पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनी राहती ऐसे. संसारात राहायचंय आपल्याला, पण कशाप्रमाणे? उदाहरण दिलंय नाथबाबांनी. कुणाचं उदाहरण? कोणाचं दिलंय? पक्षाचं. कुणाला पटण्याकरता? माणसाला. माणसाला पटण्याकरता उदाहरण कुणाचं? काय आश्चर्य आहे ना. म्हणजे बुद्धिवान मानवाला पटावं याच्याकरता ज्यांना बुद्धी नाहीये त्या पक्ष्यांचे उदाहरण. आश्चर्य. पक्षी अंगणी उतरती. नाथबाबा म्हणतात पक्षी अंगणात उतरतात, येतात. कुठून येतात? पक्षी अंगणात, आपल्या अंगणात पक्षी येतात. कुठून येतात? लांबून लांबून येतात, लांबून लांबून. तसं मृत्यू लोकाच्या अंगणात पक्षी
हे सगळे पक्षी लांबून उडत उडत आलेले. लांबून म्हणजे कुठून? दुरून आला मेघा, दुःख झाले दारुण. आपण 84 लक्ष शरीर भोगत भोगत संपत इथपर्यंत आलोय. आणि बर का भाग्यवाने आपण, इथं लय दिवसांनी नंबरला गेले आपला. जोगी प्रकरणात आहे, बहुता दिसा फेरा आलाया नगरा, इथं लय दिवसांनी नंबरला गेले. 84 लक्ष योनी फिरल्यावर लांबून आलेलो आहे. हे सगळे पक्षी जसे ते पंखावाले पक्षी अंगणात उडून येतात ना, तसे हे सगळे पक्षी मृत्यू लोकाच्या अंगणात आले. आपल्याला पंखावाले पक्षीनी ह्या पक्षाचा जोड लावायचा आहे. पक्षी अंगणात येतात, लांबून येतात. बर, ते पंखावाले पक्षी अंगणात येतात कोणाच्या? कोणाच्या? कोणाच्या पण नाही येते. ज्यांच्या अंगणात त्यांना टिपायला दाणे, तिथंच ते येतात. पक्षी कुठं पण येत नाही. कोणाच्या अंगणात जावं पक्षी नाही ठरवत. हे पक्षी मृत्यू लोकात आले, पण कोणत्या देशात जन्म घ्यायचा आपल्या हातात नाहीये. कोणत्या कुळात जन्म घ्यायचा आपल्या हातात नाहीये. आपले आई वडील कोण असावे आपल्या हातात नाहीये. आपली पत्नी, आपला पती, आपले मुलं गणगोत कोण असावे हे आपल्या हातात नाहीये. प्रारब्ध ठरवतं. जिथं प्रारब्धाचे दाणे शिल्लक आहे त्या अंगणात हे पक्षी उतरतात. या मृत्यू लोकाच्या अंगणात वैकुंठवासी दशरथ बाबाचे नावाचे एक पक्षी तांबे परिवाराच्या अंगणात उडत उडत आले. त्याचबरोबर या मृत्यू लोकाच्या अंगणात वैकुंठवासी आईसाहेब आन्याबाई नावाची एक पक्षीण, तिच्या माहेरचं आडनाव काय? वामणे. वामणे परिवाराच्या अंगणात आन्याबाई नावाची पक्षीण उडत उडत आली. पण वामणे परिवाराच्या अंगणात या पक्षिणीला प्रारब्ध रूपी दाणे थोडेसेच होते. तेवढे दाणे तिने टिपले माहेरच्या अंगणातले. आता पुढचे प्रारब्ध रूपी दाणे तांबे परिवाराच्या अंगणात तिच्या करता टाकलेले होते. म्हणून वामने परिवारातली ही पक्षीण राहिलेले प्रारब्धाचे दाणे टिपण्याकरता गोंदे गावात
तांबे परिवाराच्या अंगणात ही पक्षीण उडत आली, पक्षी अंगणी उतरत. पक्षी अंगणात येतात, दाणे खातात. किती खातात? पक्षी दाणे किती खातात? पोट भरल एवढं खातात. आणि पोट भरलं, पाणी पिलं का काय करतात? उडून जातात. मग आता तिथे ती चिवचिव करतात, तिथंच घाण करतात, कचरा करतात, पालापाचोळा करतात. मग काही काही मालक स्ट्रिक असतात, घरमालक. त्या पक्ष्यांना हुसकून देतो. आता त्या पक्ष्यांना हुसकून दिल्यावर दुसऱ्या दिवशी तो पक्षी काय म्हणतो? याने आपल्याला काल हुसकून दिले, रागावलेला आपल्यावर, उद्या त्याच्या दारात मी पाय नाही ठेवणार. कोण म्हणतो? तो म्हणतो का न म्हणतो ते काही माहित नाही, पण ह्या पक्षाचं पत्रिकेत नाव नसलं तरी सप्ताच्या मंडपात नाही जात. म्हणून तर नाथबाबांना या पक्षाला त्या पक्षाचं उदाहरण द्यावं वाटलं. विठ्ठल 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 विठ्ठल. त्या पक्षाचं उदाहरण देत आहेत नाथबाबा. घ्या त्या पक्षाचा आदर्श. त्याला हुसकून दिलं ना मालकाने, रागावलं ना, तरी पक्षी रागवत नाही, पक्षी चिडत नाही. दुसऱ्या दिवशी पण त्यांना दाणे खायला आहे ना, तरी पण ते त्या अंगणात येतात. बर, खातात. मग आता त्यांना पोट भरलं, पाणी पिल्यावर निघून जायचंय, तर मग जाता जाता ते पक्षी पंखवाले असं म्हणतात का? बाई, घरी परिवार आहे, घरट्यात पोर आहे माझे, शेजारच्या फांदीवर एक घरट आहे, त्याच्यात माझी बहीण राहती, तिकडच्या घरट्यावर त्यांची मावस बहीण राहती. आलोच इकडं, तर मग त्यांच्याकरता बी आपलं काही कर्तव्य आहे का नाही? मग त्यांच्याही परिवाराला चोचीमध्ये दाणे घेऊन जाऊ. मग ते पक्षीण चोचीमध्ये दाणे घेऊन जाती. घरट्यात गेल्यावर मग ते पंचपात्रीत भरून ठेवती, नाही तर मग कोठी भरून ठेवती. म्हणजे दाणे, पक्षी दाणे साठवून ठेवतात उद्यासाठी. बरोबर ना? पक्षी त्यांचं खाद्य उद्यासाठी साठवून ठेवतात. बरोबर आहे का? पक्षी संचय करत, पक्षी साठवून ठेवत, पक्षाला उद्याची चिंता. त्या पक्षाचं उदाहरण नाथबाबांनी का दिलं माहिती का? आपल्याला साऱ्या दुनियाची काळजी. माझं कसं होईल याची तर काळजी नाहीच नाही. माझ्या पोरांचं, त्यांच्या पोरांचं, माझी बहीण आहे, ते बहिणीचं पोरग आहे, बाई एवढ्या वर्ष झाले त्याचं लग्नच नाही, लय वयाचं, साऱ्या दुनियाची काळजी आपण सगळ्याकरता करून ठेवतो, सगळ्याकरता. म्हणून नाथबाबा म्हणतात त्याचं उदाहरण घ्या. त्या पक्षाला कुणीतरी विचारलं, पंखावाल्या पक्षाला कुणीतरी विचारलं, का तुम्ही दाणे खातात आणि भरलं पोट पाणी पितात का उडून जातात? उद्यासाठी दाणे का नाही साठवत? का नाही संचय करत? 8 दिवस पुराले एवढे दाणे तुम्ही चोचीत का नाही घेऊन जात? पक्षी म्हणे कशाला घेऊन जायचे? म्हणे का बरं नाही न्यायचे? तर पक्षी म्हणे आमचा ना नाथबाबांच्या प्रमाणावर विश्वास आहे. म्हणे काय प्रमाण आहे नाथबाबांचं? नाथबाबांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे, तुझी चिंता त्यासी सर्व
वाचलेला आहे. तर नाथबाबांनी हरिपाठात सांगितलेलं आहे, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. मग तो जर सगळं जाणतोय तर आम्ही कशाला चिंता करावी. तो पक्षी म्हणे, आम्ही एक म्हण ऐकून आहे, काय, ज्यानं चोच बनवली आम्हाला जन्माला घातलं म्हणजे आमच्या पोट्यापणाची काळजी त्याने करूनच ठेवेल असं ना. मग जर तो काळजी करत असेल आमची, जर तो आमच्या पोट्यापाण्याची चिंता करत असेल, आम्ही का चिंता करावी उद्याची आम्हाला मिळेल का ना मिळेल. कोण म्हणताय असं. ते पंखावाले पक्षी म्हणजे त्यांना नाथबाबाचा हरिपाठ कळला, पण आम्हाला उद्याची नाही. इथं बसलेलो कीर्तनात, पण तरी आता घरी जाऊन काय कसं काय चालू असेल ती चिंता चालू असेल डोक्यात. याचा अर्थ पंखावाल्या पक्षाचा साधू संतांवर विश्वास आहे म्हणून त्यांना उद्याची चिंता नाही. ज्या अर्थी आपण उद्याची चिंता करतोय त्या अर्थी आपला साधू संतांवर विश्वास हे सिद्ध होतं. म्हणून नाथबाबांना दुःख वाटलं आणि म्हणून बुद्धिवान मानवाला पटण्याकरता उदाहरण द्यावं वाटलं. ज्याला बुद्धी नाही त्या पक्षाची पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी. तैसे कसे, त्या पक्षा ऐसे. पक्षी अंगणात येतात, दाणे खातात. प्रारब्धाचे दाणे आपण खाल्ले का पक्षाला सुद्धा उडून जायचे, निघून जायचे. पण अभंगाकडे लक्ष देता देता एक लक्षात आलं, अजून पण मानवाला पटण्याकरता नाथबाबांनी अभंगात अजून एक उदाहरण दिलेलं आहे. मग ते उदाहरण का दिलेलं असावं बरं, असा प्रश्न निर्माण झाला. पक्ष्यासारखं जीवन तुम्ही जगा हे जर आम्हाला पटलंय, मग नाथबाबा तुम्हाला दुसरं उदाहरण अभंगात का द्यावं वाटलं. का द्यावं वाटलं तर त्याचं चिंतन केल्यावर लक्षात आलं. काय झालं, पक्षी अंगणात येतात, दाणे खातात, उडून जातात. पण त्या पक्ष्यांकडे एक दिवस नाथबाबांनी निरीक्षण करून पाहिलं. तर निरीक्षण करून पाहिल्यावर नाथबाबांच्या लक्षात आलं, सगळेच पक्षी तसे नाहीये, पण काही काही पक्षी लबाड आहेत. त्यातले काही काही पक्षी काय म्हणे, मालक चांगला आहे, हुसकून देत नाही आपल्याला, रागवत नाही, इथं भले मोठे दाणे राहता खायला, चांगली सावली आहे, पाणी आहे प्यायला, इथं मस्त झाड आहे. आणि मग काय दाणे खायचे आणि उडून जायचं आणि परत दुसऱ्या दिवशी यायचं, येऊन जाऊन पार तांगड्या दुखून जातात म्हणजे पंख. मग कशाला रोज रोज ये जाय जाय करायचं. मग त्याच्यापेक्षा घेऊन इथंच राहून मालक चांगला आहे. मग काही काही पक्षी गुंतले, मग त्यांनी काय केलं, त्या झाडावरच घर बांधले. काही काही पक्ष्यांनी तिथंच राहायचं, जागीच खाली उतरायचं, दाणे खायचे आणि परत निघून जायचं. पण मग नाथबाबा म्हणे ते तरी बरे, जरा घरापासून लांब बाहेर घरटे बांधून राहिले. पण काही काही पक्षी त्याच्यावर चढ. काय केलं त्यांनी, घरात घरकुल केले. काही काही पक्ष्यांनी काय केलं माहिती का, फोटोच्या मागच लपायला जागा केली. पूर्वीच्या काळात घरात फोटो कसे लावायचे, आता कसं आहे, आता एकदम असे भिंतीला स्क्रू मारून डायरेक्ट असे स्ट्रेट आहे, भिंतीला चिटकेल फोटो येतात. आता पहिले कसे होते माहिती का, म्हणजे मला पण आठवतं आमच्या वडिलांकडे जुन्या काळामध्ये आजी आजोबा अशी भिंत, हां त्या भिंतीला एक अशी पट्टी ठोकलेली, हां त्या पट्टीवर फोटो आणि असा खाली झुकता, भिंतीपासून खाली झुकता. त्या फोटोला एक क्लिप, त्या क्लिपला एक दोरी बांधायची, भिंतीला खिळा ठोकायचा आणि ती दोरी त्या खिळ्याला बांधून द्यायची. म्हणजे भिंतीमध्ये आणि त्या फोटोमध्ये काय काय असायची, गॅप असायची, गॅप जागा असायची. तर काही काही पक्षी भामटे ते म्हणे मरू दे, बाहेर बी झाडावर राहायचं, पाणी पाऊस लागतो, ऊन लागतो, हवा लागते, गरम वाफा लागत्या, घरात मस्त मजा, इथं काही टेन्शन नाही, चिंता नाही. मग काही काहींनी त्या फोटो मागच लपायला जागा केली. काही काही पक्षी अंगावर बला आले का फोटो माग लपतात. बरं कोणी जरा म्हणला ना असं बोलू नका, आम्ही तुकोबारांचे वंशज, नाव ठेवू
आम्ही नाथबाबांचे वंश. अहो, तुमचं काही माहित नाही, पण आमच्या पक्षाचं तर लयच अवघड झालेलं. बोलू नका महिलांना, महिलांना कीर्तनाचा अधिकार आहे. जनाबाई मीराबाई बाया नव्हत्या. नाही ठीक आहे ना, लपा लपा, पण खंत कोणती वाटते माहिती का? आपण फक्त लपाईला जागा फोटो माग केली, पण ज्यांच्या फोटो माग लपलोय ना, आम्हाला फक्त त्यांच्या फोटो माग लपायचंय. त्यांचे संस्कार नकोय आम्हाला, त्यांचं आचरण नकोय आम्हाला. फक्त लपण्याकरता संतांचे फोटो लागतात. संतांचा आदर्शयुक्त जीवन आम्हाला आमच्या जीवनात नकोय. हे दुर्दैव आहे. विठ्ठल आरोप आले का जनाबाईचे आणि मुक्ताबाईचे फोटो पुढे करायचे, पण त्यांच्या अंगातले कपडे कसे त्याचा आदर्श नाहीये. त्यांच्या डोक्यावरचा पदर तो आदर्श नाही आम्हाला. फक्त लपायला फोटो पाहिजे. हे नाथबाबांना खटकलं. नाथबाबांना दृष्टांत अपूर्ण पडेल मग हा. मग सगळेच असे लापट होतील आणि फोटो मागे लपतील. म्हणून नाथबाबांनी दृष्टांत बदलला. तैसे असावे संसारी. तैसे म्हणजे हा पक्ष आयशे, पण सगळेचे सगळे पक्ष आयशे नाही. मग तैसे म्हणजे कैसे पटण्या करतात. दुसरं उदाहरण तिसऱ्या चरणात. वस्ती कर वस्ती आला वस्ती कर वस्ती आला वस्ती कर वस्ती आला त्यांना जावं वाटत नाही. हा प्रपंच सोडावं वाटत नाही. इथंच गुंततात. हा दृष्टांत अपूर्ण वाटला म्हणून नाथबाबांनी पुढचं उदाहरण दिलं. कुणाचं? वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठून गेला. नाथबाबा म्हणतात कुणी एक पांथस्त आहे, कुणीतरी एक वाटसरू आहे, कुणीतरी एक यात्रेकरू आहे. तो पायी पायी तीर्थयात्रा करतोय. नाहीतरी तीर्थयात्रा ही पायीच असावी. प्रमाणानं बोलायचं आपल्याला. जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पायी तव तू आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय. चुकू नको, खाली अंडरलाईन करा. तीर्थयात्रेला जायचं चुकायचं नाही. का बरं? जव हे सगळं सिद्ध आहे तवर. सिद्ध आहे ना, हातपायी चालू आहे ना, तोपर्यंत पायी पायी तीर्थयात्रा करायला जायला चुकायचं नाही. तर त्याने पायी तीर्थयात्रा करतोय. मजल दर मजल करत चाललाय. संध्याकाळ झाली का जिथं गाव वस्ती काही लागो थांबून घ्यायचं. पायी तीर्थयात्रा करणाऱ्याला त्याचे अनुभव येतात. आता आपण वारी दिंडीमध्ये जातो, पण व्यवस्था असते आपली, काही चिंता नाही. पण जरा मैयाच्या परिक्रमेला जा, तिथं लक्षात येतं काही ठरलेला मुक्काम नसतो. कुठं मुक्काम होईल काही सांगता येत नाही. वस्तीवर होईल का मैयाच्या काठावर होईल, उघड्यावरच होईल, आज अन्न मिळेल का नाही मिळेल माहित नाही राहत.
घेतला तो अनुभव मी परिक्रमेत. काहीच नियोजन नसतं, फक्त चालायचं. सूर्य उगवलाय, बॅग पाठीला लावली, नर्मदेवर म्हणायचं आणि चालायचं. सूर्य मावळला, आश्रम असो नाही तर नसो, वस्ती असो, छोटस घर असो, मंदिर असो, कुठे असो, सूर्य मावळला. परिक्रमेत तीर्थयात्रेत चालण्याची परवानगी नाही, थांबून गेले. म्हणजे जेवण मिळेल ना मिळेल माहित नाही, नर्मदेवर म्हणायचं आणि थांबून घ्यायचं. मैया व्यवस्था करते बरोबर. तर तो पांथस्थ वाटसरू पायी 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 तीर्थयात्रा करतोय. सूर्य मावळला, संध्याकाळ झाली. त्याला गाव लागलेला आहे, तिथं तो थांबला. त्याचं काही कोणी ओळखीचं नाही, नातेवाईक नाही, परिचय नाही, काही नाही. थांबला तो. स्टँड आहे, स्टँडच्या ओट्यावर बसलेला आहे. येणारे जाणारे लोक येत आहेत. त्यात एक वारकरी त्याला दिसला. ओ जय हरी जय हरी जय. मी एक पांथस्थ आहे, वाटसरू आहे, यात्रेकरू आहे. संध्याकाळ झाली आहे, आपल्या गावात मला थांबायचंय. तर रात्रभर कुठं मला अंग टाकण्याकरता जागा मिळेल का? ज्याला विचारलं तो ग्रामस्थ वारकरी होता, चांगला होता. वाटलं त्याला क्षणभर मनात, नेवा कानू याला आपल्या वस्तीवर. पण म्हणे नको, वारकऱ्याच्या वेशामध्ये भामटा असला तर नको, डोक्याला ताण. तो म्हणे हो, आमच्या गावात मंदिर आहे मारुतीचं, सभा मंडप आहे, 1-2 खोल्या काढलेल्या आहे, तिथं तुमची व्यवस्था होईल, पण चावी भजनी मंडळाकडे घेऊन येतो मी. बरं म्हणलं ठीक आहे. गेला तो भजनी मंडळाला सांगितलं. भजनी मंडळ चांगलं चावी दिली त्याला. आलाय, त्याला त्या मंदिराचे रूम उघडून दिलेले आहे आणि त्या पांथस्थाला, त्या वाटसरूला तिथं थांबवलं. मग तो म्हणे बाबा तुमच्या जेवणाची काय व्यवस्था आहे? ते म्हणे मला काय माहिती काय व्यवस्था असणार आहे, जाऊ दे, मला रात्रभर पडायला जागा भेटली, जेवणाचं काही नाही, भेटलं ना भेटलं. तर ग्रामस्थ म्हणे काळजी नका करू, मी माझ्या मळ्यातून तुम्हाला भाकर भाजी घेऊन येतो खायला. चांगला होता बिचारा, डबा घेऊन आला. वारकरी जेवला. जेवण झाल्यावर त्यानं आपलं प्रभुचिंतन केलं आणि झोपावं. त्याला असं वाटलं आता अंग टाकावं. तो म्हणे सभा मंडपात झोपावं. तर सभा मंडपाला काही बाजूने कंपाऊंड नाही, गेट नाही. इथले कुत्रे कसे आपल्याला माहीत नाही. आले, भुंकले, फाडलं, आपली वळकुटी नेली पळून. काय करायचं मग? त्याच्यापेक्षा आपलं सुरक्षित, गावागावाचे अनुभव माहीत नाही राहत, आपलं सुरक्षित रूम आहेत ना 2 मंदिराचे, ते खोलीमध्ये आपण झोप. म्हणून बिचारानं आपला बिछाना उचलला आणि खोलीत गेला. त्यानं दरवाजा लावून घेतला. आपली वळकुटी त्यानं टाकलेली आहे. पडला. दिवस उन्हाळ्याचे होते. ते गरम व्हायला लागलं. ते गरम व्हायला लागला, पडला. तर मग त्याला ते वर फॅन दिसला. तर अरे वा, चांगले ग्रामस्थ, चांगले, सगळी सोय केलेली आहे, फॅन आहे इथं. मग त्याला वाटलं फॅन चालू करावं. बटन दाबायला गेला. काय बिघडेल होतं काय माहिती, मध्ये वायर कट का काय काय असेल, काय कल्पना नाही. पण फॅन काही चालू आहे. गरम तर खूप झालं. बाहेर यावं तर कुत्रे, मध्ये झोपावं तर गरम होतं, फॅन नाही. मग खिडकी होती, नवीनच बांधकाम होतं, त्यामुळे आत्ताच्या पद्धतीनं बांधलेलं होतं. खिडकी स्लायडिंग होती. ते खोलायला गेलं तर ते काय जाम होती काय माहिती, ती खिडकी बी खोलाना. खिडकी खोलाना, फॅनही चालू आहे ना. सप्ताह संपल्यावर मग ते वर्षभर बंदच राहतं. तर सगळं जाळं आलेलं होतं तिथं. त्या पांथस्थाने ते पाहिलं. तसा झोप नाही आली त्याला गरमीमध्ये. या कुशीवर त्या कुशीवर, या कुशीवर त्या कुशीवर, कशी तरी त्याने रात्र काढली. पहाटे उठला. पूर्वी नदीवरच आंघोळीला जात होते. पहाटे उठला, गावची नदी होती, स्नानाला गेला. तिकडून आल्यावर त्याचा पूजापाठ झाला, प्रभुचिंतन झालं. आता मला सांगा, त्याचं सगळं आटोपलेलं आहे, पहाट झालेली आहे. आता त्यानं वळकुटी गोळा करून पाठीला लावून लगेच पुढच्या प्रवासाला निघावं, की फॅन चालू होत नाही म्हणून तो रिपेअर करत बसावं? मला असं वाटतं पुढच्या प्रवासाचा काही आडेल नाही त्याचं. त्यानं 2 दिवस मुक्काम करून घ्यावा. मग तो म्हणे एक इलेक्ट्रॉनिक वाला बोलू, फॅन रिपेअर करून घेऊ, एक खिडकी रिपेअर करणारा एखादा बोलून घेऊ. आता याचं कामच करून टाकू म्हणले आपण, जाळं बिळं सगळं चकाचक करून मग निघून जाऊ. असंच केलं ना. म्हणजे पांथस्थानं जो असा प्रवासाला आलेला इथं, जो इथं प्रवासाला आलेला आहे त्यानं असंच करावं ना. असं नाही करावं महाराज.
त्यानं जाळं काढण्याच्या भानगडीत नाही पडावं, काही खटपट करण्याच्या प्रयत्नात नाही पडावं. त्यानं काय करावं, शहाणा वाट सरून रात्रभर पडायला जागा मिळाली, आडोशाला आलोय आपण, विसाव्याला आलेलोय, एका वस्तीवर मुक्काम झालेला आहे. आपल्या जीवनात प्रातःकाळ झालेली, त्यानं आपली वळकुटी उचलावी आणि पुढच्या प्रवासाला निघून जावं. त्याला पुन्हा परत उद्या मुक्काम करायचा आहे. शहाण्या पांथस्थानं हेच करावं. इथं सगळे मृत्यू लोकाच्या वस्तीला हे पांथस्थ मुक्कामी आलेले. आपल्या पण जीवनात एक प्रातःकाळ येणार आहे, पहाट येणार आहे, का जिथून आपल्याला आपली वळकटी उचलून त्या दिवशी निघायचंय. कधी जायचंय आपल्याला? हा मुक्काम सोडून पुढच्या मुक्कामाला जायचंय. कधी जायचंय? कधी जायचंय माहित नाही. बेभरोसे कारभारे, पिशवीवरून ठेवा. कधी जावं लागेल माहित नाही. आपली पिशवी तयार ठेवा. किती साड्या घ्याल पिशवीत? साड्यांनी, गोळ्या औषधांनी, मिसरीनी नाही पिशवी भरायची. अशी पिशवी भरून ठेवा. ज्ञानेश्वरी वाचून घ्या, गाथा वाचून घ्या, हरिपाठ पाठ करून घ्या. नामचिंतनाने आपली पिशवी अशी कोंबून कोंबून भरा, का तीच पिशवी आपल्याला मृत्यू लोकाच्या इथून निघून यम दरबारात कामाला येणार आहे. प्रमाणानं बोलणार आहे आपण. करा हरिभक्ती, परलोकी येईल कामा, सोडविल यमापासून या. बाकीच्या सगळ्या वस्तू इथं सोडून घेतल्या जातील. फक्त भक्तीने भरलेली पिशवी तीच आपल्याला वळकुटी सोबत घेऊन जायची. म्हणून पिशवी तयार ठेवा. विठ्ठल 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 शहाणा वस्तीकर, शहाणा प्रवासी, शहाणा वाटसरू जसा इथं गुंतत नाही, पुढच्या प्रवासाला निघून जातो, तसं या मृत्यू लोकाच्या अंगणात वैकुंठवाशी दशरथ बाबा नावाचे पक्षी, वैकुंठवाशी अन्यायी नावाची पक्षीण, या मृत्यू लोकाच्या वस्तीला दशरथ बाबा नावाचे पांथस्थ, अन्याबाई नावाची वाटसरू एक दिवसाच्या रात्रीच्या मुक्कामाला आले. एक दिवसाचा मुक्काम म्हणजे किती मुक्काम? एक दिवसाचा मुक्काम म्हणजे आयुष्यभराच्या मुक्कामाला एक दिवसाचा मुक्काम म्हणतंय शास्त्र. कारण ब्रह्मदेवाच्या आपल्या आयुष्याचा विचार जर केला ना, तर आपलं आयुष्य म्हणजे त्याचं 12 तासाचा दिवस आहे. एवढा मोठा कालमापनात फरक आहे. हे आयुष्य क्षणभर आहे आपल्याला. आपण वस्तीला आलो तर हे पांथस्थ वस्तीला आले, आपलं काम झालं, पक्षी इथं गुंतले नाही. या पक्ष्यांनी आपला प्रपंच फुलवला. 4 मुलं, 3 मुली, सुना, जावई, नातवंड, पंतू, सगळा परिवार या पक्ष्यांनी फुलवला. पण हे पक्षी इथं न गुंतता आपला प्रवास संपवला. हरिभक्तीची वळकुटी भरून तयार ठेवली. त्यांच्या जीवनामध्ये एक पहाट उगवली आणि त्या पहाटच्या दिवशी हरिभक्तीची पिशवी उचलून दोघही पांथस्थ पुढच्या प्रवासाला निघून गेले. अशा प्रकारे नाथबाबा म्हणता, आपण जर जीवन जर जगलो, कशाप्रमाणे पक्षी जगले तसे, वस्तीकर जगतो तसा, अशा प्रकारे जर आपण संसारात जीवन जगलो तर आपल्याला मृत्यूची भीती नाही. अभंगाचं शेवट. शरण एका जनार्दनी हो, शरण एका जनार्दनी हो, शरण एका जनार्दनी हो, शरण एका जनार्दनी. ऐसे असता भया जवन, ऐसे असता भया जवन, ऐसे असावे संसारे, ऐसे असावे संसारे, ऐसे असता भया जवन, ऐसे भया जवन, ऐसे असावे ऐसे असावे संसारी. जोवरी प्रार्थना चिलो रे, जोवरी
झोवरी प्राचीना हो शरण एका जनार्दन ऐशे असता भय कवण, ऐशे असता भय कवण. असं जर जीवन जगलो, असं म्हणजे कसं, ते पक्षी जसे गुंतत नाही तसं, आणि वस्तीकर सावध झाला जसा निघून जातो, अशा प्रकारे जर जीवन जगलो तर आपल्याला भीती नाही, कशाचीच नाही. सगळ्यात मुख्य भीती आपल्याला जर कुणाची असेल तर मृत्यूची आहे. मरणाचं भय सगळ्यात मोठं, मरणाचं. आणि मृत्यूला कोण नाही घाबरत, पण जर मृत्यूची भीती महाराज, पण त्यांना आम्हाला नाही हो, तुम्हाला नाही का बरं? अहो काय मृत्यूची ताकद आहे आमच्यापर्यंत यायची का बरं? अहो आमच्या घरातले असे भयानक आहे ना, खतरनाक जबरदस्त. माई पोरं बायको सुना नातवंड, काय मृत्यूला माझ्याजवळ येण्याची ताकद आहे. नाथबाबा म्हणले बास नको बोलू त्यांच्याविषयी. तू ज्यांच्या जीवर उड्या मारतोय ना ते कसे आहेत माहिती का? पुत्र बंधुका पुत्र बंधुका पुत्र बंधुका काय घेणं देणं आहे? आपण निघून गेलो का आपल्या पाठीमागे वारसदार तो आहे. बंधू वाट्याला उभेच आहेत, कांता दारापर्यंतच, कोणी नाही. मग हरिवी न कोणी. नाथबाबांचा हरिपाठ वाचा, हरिपाठात तस प्रमाणे नाथबाबांच्या नाथबाबांचा हरिपाठ खूप शिकवतो महाराज. तसं मलाही जरा उशिराच कळलं. परिक्रमेत 4 महिने खूप वेळ होता, काहीच काम नव्हतं ना. नाथबाबांचा हरिपाठावर इतका अभ्यास करता आला, माझे सुद्धा डोळे उघडले. कोणी कोणाचं नाही. हरिवी न कोणी नाही सोडविता, नाही सोडवणार त्याच्याशिवाय आपल्याला कोण? तोच एकमेव आहे मृत्यूच्या प्रसंगी आपल्या करता उभा राहतो. महाभारतात कितीतरी उदाहरण आहेत. ज्या वेळेस अभिमन्यू रणांगणात मृत्युमुखी पडलेला आहे, गुरा ढोरासारखी ओरडत होती सुभद्रा. तिला वाटत होता हा माझा भाऊ असला तरी विश्वाचा मालक आहे, माझ्या अश्रूची दया येईल आणि माझ्या मुलाला तो जिवंत करेल. रडती सुभद्रा, रडणारच, आई आहे ती. आणि जीवनामध्ये फार मोठं एक दुःख आहे, ज्याच्या डोळ्यासमोर ज्यांची लेकरं जातात ना,
त्याच्यापेक्षा मोठं दुःख नाही जीवनामध्ये. विचारा त्या गांधारीला, जिच्या डोळ्यासमोर तिचे 100 मारले, पाणी पाजायला नाही ठेवला, काय वाटलं असेल ते? विचारा त्या देवकी आई साहेबाला, 6 मारले डोळ्यासमोर भिंतीवर आपटून भावानी, काय वाटलं असेल? विचारा द्रौपदी आई साहेबाला, 5 तनणे बाण मुलं अश्वत्थाम्यानं शिर उडवले झोपेतच. विचारा सुभद्रेला, तिचा एकुलता एक 18 वर्ष आणि 22 दिवसाचा अभिमन्यू रणांगणात मारला गेला. आणि विचारा या दशरथ बाबांना आणि आईला, यांच्या डोळ्यासमोर सुद्धा त्यांची एक मुलगी काळानं हिरावून नेली. काय वाटलं असेल? ज्यांच्या डोळ्यासमोर लेकरं जातात, फार मोठं जीवनात दुःख असतं. रडते ती, विनंती करते देवाला. तिच्या बरोबर तर तिचे 5-6 पती आहेत, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य. का त्यांना विनंती नाही केली मुलाला जिवंत करण्याकरता? पतीला पण हे माहिती आहे, हरिवी न कोणी नाही सोडविता, त्याच्याशिवाय या मृत्यूच्या संकटातून आपल्याला कुणी सोडवणार नाही. म्हणून नाथबाबा म्हणतात, तुम्ही त्याला शरण जा. मृत्यूची भीती नाही म्हणून तैसे असावे संसारी, जोवरी प्रार्थनाची जोडी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती, यथामत यथावकाश भंगच चिंतन. माझ्या अल्पमतीने आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. योग्य असेल ते स्वीकारा, चुकले असेल ते माझ्या वाणीचा दोष समजून माझे मला परत करा. आज तांबे परिवाराकडे, तांबे परिवाराचे असणारे सर्वे सर्वा, अर्थात या कुटुंबाचे आईबाप वैकुंठवासी श्री दशरथ एकनाथ तांबे आणि वैकुंठवासी पुण्यश्लोक आईसाहेब अन्याबाई दशरथ तांबे, या कुटुंबातून जाऊन बाबांना 1.5 वर्ष होत आलेलं आहे आणि आईंना 1 वर्ष झालेलं आहे. म्हणजे या कुटुंबावरून आधी पितृछत्र हरवलं आणि वडील गेल्यानंतर एक 5 ते 6 महिन्यानं या कुटुंबाचं मातृछत्र हरवलं. आई वडील दोघंही निघून गेले. मुलं, लेकरं, सुना, प्रपंच उघडा झाला. आपण किती वयाचे झालो म्हणजे आता आई वडील निघून जावं असं वाटतं. आपण म्हातारे होईपर्यंत आपले आई वडील राहावे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. आणि या वयामध्ये असणारे सुद्धा आई वडील निघून गेल्यावर दुःख या वयस्कर असणाऱ्या मुला मुलींना होतंय, निश्चितच होणार आहे. तर आई बाबांच्या जणांना पाठीमागं त्यांची 4 मुलं आहेत. श्री शंकर दशरथ तांबे, तुळशीराम दशरथ तांबे, संतोष दशरथ तांबे, रमेश दशरथ तांबे. 3 मुलींपैकी 1 मुलगी आधीच वैकुंठवासी झालेले आहेत. आता 2 मुली आहेत. सुलोचनाताई दत्तात्रय वाजे डुबेर, अर्थात सुलोचनाताई वाजे यांचेच असणारे चिरंजीव, अर्थात आजींचे चिरंजीव आदरणीय परमार्थप्रेमी हरिभक्तपरायण किरण भाऊ वाजे यांच्याच माध्यमातून ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे आली आहे. अजून 1 मुलगी आई बाबांना सौभाग्यवती अनिता दिलीप शेळके, आणि ज्या कन्या आईंची मुलगी ज्या वैकुंठवासी झाल्या आहेत, मुलगी नाही पण त्यांचे जावई आहेत बाळासाहेब माधव सोनवणे. 2 मुली, 1 जावई, 4 मुलं, 4 सुना, नातवंड पतवंड, मोठासा गोकुळासारखा भरलेला परिवार आजीबाबांच्या पाठीमागे आहे. बाबा आधी गेले 4-5 महिने, लगेच आजी वारल्या. बाबांचं वर्ष श्राद्ध थांबवता आलं नाही आणि आजींबरोबर इतकं लांब नेता येत नाही. गरुड पुराणात त्याला काही कारण आहेत. म्हणून कुटुंबानं बाबांचा श्राद्धविधी छोट्या स्वरूपात घरात केला आणि आईंच्या श्राद्धामध्ये बाबांनाही श्रद्धांजली अर्पित व्हावी याकरता हे दोन्ही कार्यक्रम, दोन्ही श्राद्धांचे कार्यक्रम एकत्रित ठेवले. असे आई वडील या कुटुंबातून निघून गेले. त्या परिवाराला झालेलं दुःख, त्या दुःखातून भगवान सावरण्याची शक्ती देव. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आई बाबांना आपल्या स्वरूपामध्ये जागा देव, ही परमात्म्याकडे विनंती. आणि आज हा तांबे परिवाराकडे कार्यक्रम किरण भाऊंच्या माध्यमातून आला. निमित्तानं सगळ्यांचं सहकार्य घडलं. विशेष रूपानं
आदरणीय श्री राहुलजी महाराज डुंबरे यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील सगळे गुरुकुलातील विद्यार्थी उपस्थित आहेत, त्यांचे आभार. गोड गायनाची साथसंगत करणारे आदरणीय परमार्थ प्रेमी आणि डुबेरचे पुत्ररत्न हरिभक्तपरायण अनिल महाराज आहेत. गायन सम्राट हरिभक्तपरायण नवनाथ महाराज आहेत. गायन सम्राट हरिभक्तपरायण शुभम महाराज आहेत. हे खूप लहान होते तेव्हापासून आम्हाला साथ करतायत. आता ते लहान नाही, मोठे झाले. आम्ही आहे तसेच आहे, ते मोठे झाले आणि खूप मोठे हो अशी परमात्म्याला विनंती आहे. त्यांचे आभार. उपस्थित ग्रामस्थ आहेत, परिसरातील वारकरी आहेत, त्यांचे आभार. विनेकरी बाबांचे आभार. गोड मृदंगाचे साथ करणारे हरिभक्तपरायण गोविंद महाराज फणशे आहेत आणि इकडच्या बाजूने साथ करणारे हरिभक्तपरायण नाही, तुमचं सांगा ना आधी. राजू महाराज हरिभक्तपरायण. विवेक महाराज, राजू महाराज आहेत, विवेक महाराज आहेत, गोविंद महाराज आहेत. तिघांची मृदंगाला साथ मिळाले. मृदंग अलंकार महाराज तिघांचे आभार. हा सोहळा पुन्हा पुन्हा बघता यावा याच्याकरता चित्रीकरणाची व्यवस्था करणारे दादा आपले आभार. आणि आमचा आवाज सगळ्यांचा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा खूप मोठं साथ संगत ज्याने केली असा असणारा आपला सचिन दादा अर्थात गोंद्याची सिस्टीम, माऊली सिस्टीम, खूप गोड प्रकारचं साथ त्याने केली म्हणून त्यांचे पण आभार. खूप सिस्टीमवाले पाहिले पण वारकरी पेहरावात नाही पाहिले. ते टोपी वारकरी पेहरावत राहतात, अष्टगंध बुक्का आहे. आणि सचिनच्या ठिकाणी मनापासून आभार. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय जय